नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता रखडलेला असून सुद्धा लाडक्या बहिणीपर्यंत पैसे पोहोचलेले नाही आहे। ई-केवायसी करूनही त्यांच्या खात्यात पैसे नाही आले असून लाडक्या बहिणी मोठ्या प्रतीक्षेत आहे। अशा लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण कारण जाणून घेऊया तुम्हाला पैसे का नाही मिळाले आणि यासाठी तुम्हाला काय करणे आवश्यक आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, विधानसभा निवडणुकाआधी सरकारकडून जी.आर. करण्यात आलेला तथा महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मार्च 2026 आणि एप्रिल 2026 या 2 महिन्याचे पैसे अजून लाभार्थी महिलांना मिळाले नाहीत। यामुळे लाडक्या बहिणींनी पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षेत आहेत। लाडक्या बहिणींनी योजनेची केवायसी करूनही सुद्धा 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख होती। यासाठी लाडक्या बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत दिली होती। त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती। पण आता ई-केवायसी करूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही। यासाठी लाडक्या बहिणीमध्ये खूप अत्यंत महत्त्वाचा संताप व्यक्त होत आहे। लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता 28, 29, 30 आणि 31 मार्चपर्यंत जमा झाला होता, पण त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्त्याला ब्रेक लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या या आठवड्यात मार्च आणि एप्रिल या महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो। मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। पैसे मंजूर झाल्यानंतर ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील। दरम्यान याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। म्हणजेच की दरम्यान लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की मार्च एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे जमा होतील की मार्च एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा होतील। जर 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा झाले तर लाभार्थी महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील। फक्त मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला तर महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। तसेच महिला व बालविकास खात्याकडून ई-केवायसीची देखील पडताळणी सुरू झालेली आहे। ती पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। ई-केवायसी न केलेल्या अनेक महिलांचा लाभ याआधीच बंद करण्यात आला आहे। दरम्यान लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की मार्च एप्रिलमध्ये त्यांना पैसे मिळणार किंवा नाही, कारण की लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत सुद्धा पैसे आले नाही। विधानसभा निवडणुकाच्या सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेमधून माध्यमातून गरजू महिलांना बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निधी जमा करण्यात येतो। या लोकप्रिय योजनेचा फायदा महायुती सरकारला चांगल्या पद्धतीने झाला, जे आता आपल्यासमोर आहे। मात्र या योजनेत बोगस लाभार्थी सुद्धा याचा फायदा घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनात आले। फक्त आणि फक्त 2.5 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यासाठीच असलेल्या या योजनेत भलभल्या सरकारी आणि महिला कर्मचारी देखील लाभ घेत होत्या समोर आल्या। या चुकीच्या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी ई-केवायसीची संकल्पना अंमलात आणली गेली आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून गेट आउट करण्याची योजना आखली गेली। परंतु यासोबतच जे लाडक्या बहिणी या योजनेचे पात्र होत्या त्यांना सुद्धा वगळण्यात आलं। म्हणजेच की तुमची ई-केवायसी पूर्ण झाली नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये हा संभ्रम तयार झाला। लवकरात लवकर तुमची ई-केवायसी पूर्ण झाल्यावर तुमचा थांबलेला रखडलेला हप्ताही सुद्धा जमा होईल। तुम्हाला एकत्र 3000 किंवा 4500 रुपये न जमा होता तुम्हाला जे महिन्यात 2 हप्ते 3 हप्ते जे रखडले असतील ते तुमच्या खात्यापर्यंत लगेच पोहोचेल। जास्त संभ्रम न ठेवता महिला व बालविकास कल्याण अधिकारी किंवा तुमच्या जनसंपर्काला थेट भेट द्या आणि तिथे ऑफलाईन जाऊन कागदपत्रे जमा करा। जेव्हा तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली असेल तर लवकरात लवकर ती सुरू होईल। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।